ग्रामविकास ई सेवा टीम मार्फत आपले स्वागत। ग्रामविकास ई सेवा टीम मार्फत कर्मचारी यांच्या सेवाविषयक आस्थापनाविषयक बाबींचा एक्सेल सॉफ्टवेअरचा वापर करून काही सॉफ्टवेअर्स आपण बनवलेले आहेत। त्यापैकी आज सेवानिवृत्ती वेतनाचा प्रस्ताव कसा तयार करायचा व त्या सेवानिवृत्तीच्या वेतनाच्या प्रस्तावामध्ये काय काय गोष्टी अंतर्भूत असतील याबाबतची माहिती देणारा व्हिडिओ आज आपण बनवत आहोत। मधील सेवानिवृत्तीबाबतचा जो काही प्रस्ताव आहे तो मिळवण्यासाठी ग्रामविकास ई सेवा.com या संकेतस्थळावर जाऊन प्रशासकीय नमुने त्यातील उपयुक्त नमुने यावर आपण क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला समोर त्याबाबतचा एक इमेज दिसेल, त्याच्या बाजूला आहे कुटुंब निवृत्ती वेतन प्रस्ताव, यावर आपण क्लिक करायचे आहे। मग असे पेज आपल्याला समोर ओपन होईल। सदर पेज ओपन झाल्यानंतर खाली स्क्रॉल आपण करायचा आहे। त्यानंतर बघा कुटुंब निवृत्ती वेतन प्रस्तावासाठीची PDF साठी क्लिक करा। आपल्याला PDF मध्ये हवी असेल तर PDF मध्ये क्लिक करायचं आहे। कुटुंब निवृत्ती वेतन प्रस्ताव जो जे एक्सेल सॉफ्टवेअर आहे ते आपल्याला हवं असेल तर आपण यावर क्लिक करायचं आहे। तसेच निवृत्ती वेतनासंबंधीचे शासन निर्णय असतील, पुस्तक असतील किंवा सेवानिवृत्तीनंतर जे मिळणारे जे लाभ आहेत ह्या काही बाबी बघायच्या असतील तर आपण एक एक करून ते आपण बघू शकतो। पण आज आपल्याला कुटुंब निवृत्ती वेतन एक्सेल सॉफ्टवेअरमध्ये कसे बनवायचे आहे ते आपल्याला बघायचं आहे। तर त्यासाठी आपण इथे क्लिक करूया। आपण आता क्लिक केलेला आहे। फाईल डाउनलोड फोल्डर मधून आपल्याला ओपन करून घ्यायची आहे। फाईल आता ओपन झालेली आहे। तर समोर या पद्धतीचं होम पेज आपल्याला दिसत आहे। तर हा सेवानिवृत्तीचा जो काही प्रस्ताव तयार करण्यासाठीचा सर्वसाधारण एकमेव अशी सूचना आहे की ज्या ठिकाणी निळा रंग दिलेला आहे पेन्शन फॉर्म मध्ये त्याच ठिकाणी आपल्याला फक्त माहिती भरायची आहे। बाकीचे जे काही प्रपत्र आहेत ते आपल्याला ऑटोमॅटिकली तयार होणार आहेत। तसेच जे वेळोवेळी शासनामार्फत महागाई भत्ता दर असतो तो चेंज झाल्यानंतर त्याबाबतचे इन्फॉर्मेशन आपल्याला DA शीट मध्ये अद्ययावत करावायचे आहेत। तर आपण बघूया याची डाटा एंट्री आपल्याला कशी करायची। तर आपल्याला 2 नंबरचा जो काही मुद्दा दिसतोय, टॅब दिसतोय, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर त्याच्यावर त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जी पूर्वतयारी पेन्शन प्रस्ताव तयार करण्याची पूर्वतयारीसाठीचा हा एक फॉर्म आहे। हा फॉर्म भरल्यानंतर ह्या फॉर्म मधील पिवळ्या सेल मध्ये माहिती भरल्यानंतर आपल्याला पेन्शन संबंधित असणारे साधारणतः 30 ते 35 प्रकारचे प्रपत्र आपल्याला तयार स्वरूपात मिळणार आहेत। तर बघा श्रीमती इथे आपण डाऊन एरो दिलेला आहे। त्यानंतर इथे नाव टाईप करायचं आहे, वडिलांचं नाव टाईप करायचं आहे, पदनाम साठी पण आपण इथे डाऊन एरो दिलेला आहे। जिल्हा आपण निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर बघा त्याच जिल्ह्यातील आपल्याला तालुक्यांची यादी इथे मिळेल। फक्त आता कार्यालयाचे नाव यामध्ये सुद्धा आपण
बघा तालुका स्तरावरील विविध कार्यालयांची नावं आपण इथे दिलेली आहेत. ते नाव इथे टाकून घ्यायचं आहे. विभाग आपल्याला इथून निवडून घ्यायचा आहे. ते निवडल्यानंतर आपण पुढे जाऊया. जन्मतारीख इथे नमूद करायची आहे. नोकरी सुरू दिनांक इथे नमूद करायची आहे. नोकरी सुरू दिनांक नमूद केल्यानंतर बघा खाली जे सेवानिवृत्तीचा दिनांक आहे तो आपल्या जन्मतारखेनंतर च्या आधारे इथे ऑटोमॅटिकली आलेला आहे. बघा आता याचं एक डेमो मी तुम्हाला दाखवते. इथे 79च्या ऐवजी आपण 75 केलेलं आहे. तर बघा त्यानुसार सेवानिवृत्तीचा दिनांक खाली बदललेला आहे. बघा आता पुन्हा मी 80 करतो, इथे 38 येणार. बरोबर. तर त्यानुसार आपली पूर्ण सेवा किंवा सेवानिवृत्तीचा दिनांक ऑटोमॅटिकली इथे येत आहे. त्याबाबतचा जो काही फॉर्म्युला आहे तो आपण आपल्या सर्वांच्या माहितीसाठी आपण दिलेला आहे. तो कुठे असेल याबाबतही मी तुम्हाला यातून सांगेलच. त्याच्यानंतर वेतन श्रेणीसाठी आपण इथे निवडायचं आहे. त्यानंतर महागाई भत्ता दर जो आहे तो इथून निवडून घ्यायचा आहे. मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की निळा रंग असलेल्याच ठिकाणी माहिती भरा. तर सॉरी, आपण ज्या ज्या ठिकाणी ह्या शीटमध्ये ज्या ज्या ठिकाणी पिवळा रंग आहे तिथेच आपण माहिती भरायची आहे. त्यानंतर प्रकरण पाठवणारे कार्यालय अधिकारी, जिल्हा स्तरावर पाठवणारे, या अशा ज्या काही अनुषंगिक आवश्यक अशा माहिती आहे ती इथे भरून घ्यायची आहे. सध्याचा पत्ता, सेवानिवृत्तीनंतरचा पत्ता, ह्या बाबी आपण इथे भरून घ्यायच्या आहेत. आणि बँकेचे नाव, आपली उंची, ओळख, खूण, सध्या कार्यरत कालावधी इथे आपण टाकायचं आहे. आणि इथे आपण ज्या दिवशी सेवानिवृत्त होतं ते ऑटोमॅटिकली तारीख येतेच आहे. त्याच्यानंतर तुमचं होमटाऊन इथे टाकायचं आहे. कुटुंब सदस्याचं नाव टाकायचं आहे. जन्मतारीख टाकायची आहे. त्याच्याशी असलेलं नातं इथे टाकायचं आहे. त्यानुसार इकडे त्यांचं वय ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होणारच आहे. त्यानंतर पुढे जाऊया. आपलं जे अंतिम वेतन आहे ते अंतिम वेतन ह्या पिवळ्या सेलमध्ये आपल्याला इथे टाकायचं आहे. त्यानुसार बघा हे 10 महिन्याची जी मागच्या 10 महिन्याची जे वेतन आहे ते ऑटोमॅटिकली समोर येईल. त्याच्यानंतर अंशराशीकरण मूल्य इथे जे आहे ते टाकायचं आहे. वसुली, ज्या विविध प्रकारच्या वसुल्या असतील तर त्या इथे टाकायच्या, नसतील तर इथे आपण 0 टाकायचा आहे. त्यानंतर भविष्य निर्वाह निधी चा जो ची वर्गणी, घेतलेलं कर्ज, शिल्लक, इतर बाबी इथे नमूद करायच्या आहे. त्यानंतर बघा अर्जित रजा शिल्लक बाबतची माहिती इथे भरायची आहे. शासकीय गट विमा बाबतची माहिती इथे भरायची आहे. ही माहिती भरल्यानंतर मिळणारे आउटपुट बाबतची माहिती आता आपण थोडक्यात बघूया. पुन्हा आपण होमपेजवर आलेलो आहे. होमपेजवर बघा अशा प्रकारचे फॉर्मचे 1 ते 32 प्रकारचे टॅब आपण दिलेले आहेत. त्या प्रत्येक टॅबच्या समोर आपण क्लिक म्हटलेला आहे. त्या क्लिकच्या समोर गेल्यानंतर तो फॉर्म जो आहे तो ओपन होणार आहे. हे नॉन-रोल नादेय सर्टिफिकेट आहेत. त्यानंतर नमुना नंबर 7, नमुना नंबर 5, नमुना नंबर 3, कुटुंबाचा तपशील. बघा एक याच्यावर क्लिक केल्यानंतर तेथे आवश्यक असे ते प्रपत्र तुम्हाला तयार स्वरूपात मिळतील. त्याच्या आपण प्रिंटआउट करू शकतो. बघा अंतिम वेतन प्रमाणपत्र, त्याच्यानंतर नामनिर्देशन,
नामनिर्देशन आपण जी कुटुंबाची माहिती भरलेली आहे त्यानुसार नामनिर्देशनाची सब फॉर्म तयार स्वरूपात मिळेल. मेनवर जायचं आहे, परत फॉर्म नंबर 42, पुन्हा मेनवर जायचं आहे. त्याच्यानंतर बघा भविष्य निर्वाह निधी बाबतचा प्रस्ताव असेल, रजा रोखीकरणाचा अर्ज आहे बघा, अशा पद्धतीचा अर्ज बघा आहे ना, त्याबाबतचा बीडीओचा रजा मंजुरीचा आदेश. त्यानंतर बघा लिव्ह इनकॅशमेंटचं बिल तयार स्वरूपात मिळत आहे बघा. त्यानंतर बदली प्रवास भत्ता आहे, त्याच्यानंतर प्रवास भत्ता आहे, गट विमा आहे, पेन्शन पे ऑर्डर आहे, पीपीओ, त्यानंतर अंश राशीकरणाचा जे काही नमुने आहेत ते नमुने बघा, नमुना बी म्हणतो आपण त्याला बघा, तयार स्वरूपात दिसतंय. त्याचे आदेशासह ह्या सर्व तयार होत आहे. त्याच्यानंतर बघा पीपीओ आहे, आउटपुट फॉर्म्युला यूज इन दिस वर्कशीट बघा. याच्यावर क्लिक केल्यानंतर जे काही फॉर्म्युले आपण वापरलेले आहेत ह्या शीटमध्ये विविध प्रकारचे ते आपण इथे दिलेले आहेत. वृत्तीच्या प्रस्तावासोबत आवश्यक असलेले सर्व प्रपत्र फक्त आणि फक्त पेन्शन फॉर्म ह्या मध्ये माहिती भरल्यानंतर तुम्हाला तयार स्वरूपात मिळत आहे. ह्या ग्रामविकास टीमचा जो काही प्रयत्न आहे तो सर्व कर्मचारी यांना शैक्षणिक किंवा माहिती मिळावी ह्या अनुषंगानेच प्रयत्न आहे. ग्रामविकास ई सेवा टीमचा कुठलाही व्यावसायिक हेतू नाही, हे आम्ही वारंवार आपणास सांगतच असतो. तर ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे तयार केलेलं जे पेन्शनचा जो प्रस्ताव आहे तो आपण एक वेळ वापरा आणि त्याबाबतच्या कमेंट ज्या आहेत त्या आपण ग्रामविकास ई सेवा जे संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावर जो अभिप्राय फॉर्म आहे त्या अभिप्राय फॉर्मद्वारे आपण आपला जो अभिप्राय आहे तो आपण कळवू शकता. आणि ह्या पेन्शन प्रस्तावामध्ये जे काही वापरलेले जे सूत्र आहे ते पण आपण एक वेळ अवलोकन करून घ्या बघा. ते पेन्शन साठी वापरलेले जे काही फॉर्म्युले आहेत ते पाहायचं असेल तर आपण यावर क्लिक करून आपण ते बघू शकतो. आपल्याला आवश्यकतेनुसार ते आपण इतर दुसऱ्या कामकाजासाठी आपण हे वापरू शकतो. सेवा, एकूण सेवा, 2 वेगवेगळे नावं जोडणे, अनेक वेगवेगळे नावं एकत्रित जोडणे, 33 वर्ष सेवा लिमिटेड, सरासरी वेतन काढण्यासाठीची एकूण हे एवढे आपण एक्सेल फॉर्म्युले आपण यामध्ये आपल्या माहितीसाठी दिलेले आहेत. तर सर्वांनी आपला जो अभिप्राय आहे तो नक्कीच आम्हाला कळवा. अभिप्रायामुळे पुढील कामाला चांगली दिशा, प्रेरणा मिळते. त्यामुळे आपला अभिप्राय आपण नक्कीच नोंदवा. ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद.